भराडीमध्ये दाखल झालेले आहेत। भराडी देवीच्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भराडी देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर आपल्या नियोजित कार्यक्रमांच्या दिशेने ते वळतील। ते किती लांब आहे इथून? अर्धा किलोमीटरच्या शुभेच्छा सगळं काय तुम्ही जावा अध्यक्ष आई भराडी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भराडी देवीचे भक्त बांधव भगिनी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला येतात आणि आईचं दर्शन घेतात मनोभावे श्रद्धेने आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या आईची ख्याती लांबलौकिक आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक या ठिकाणी येत आहेत। मंदिराचं काम देखील चांगलं सुरू आहे। अंगणे कुटुंबीय या देवस्थानाचं सगळं जे काय पावित्र्य मांगल्य आणि इथलं डेव्हलपमेंट करतायत। खरं म्हणजे अंगणे परिवार एवढं मोठं काम करतोय हे खरं म्हणजे याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून देखील जे जे काही या ठिकाणी जे आवश्यक आहे सोयीसुविधा त्या तिथं कुठेही सरकार मागे पडणार नाही। पब्लिक सार्वजनिक शौचालय सार्वजनिक आपलं बाथरूम्स या ठिकाणी आणखी कमी पडले तरी आपल्याला करता येतील कलेक्टर आणि पाण्याचं जे काय प्रश्न आहे तोही आज त्यांनी सांगितला आहे आणि तो पाण्याचा प्रश्न देखील आपण कसा सोडवता येईल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। भक्तनिवासचं बोलायचं नाही ना भक्तनिवास तुम्ही सांगितलं आणि अंगणे परिवाराने भक्तनिवासाच्या बद्दल देखील सांगितले पण ते परमिशन ते मिळाल्यावर म्हणजे परवानगी मिळाल्यावर परवानगी म्हणजे सरकारची नाही आपल्या देवीची आणि तर बोलतोय परवानगी आपली देवीचा कौल घ्या आणि मग तेही आपल्याला करता येईल कारण इथे लाखो भाविक भक्त येतात एका श्रद्धेने येतात न चुकता येतात। आज खूप कार्यक्रम होते पण योग होता इथे यायचा पहाटे 4ला उठलो 5ला विमान पकडून इकडे आलेलो त्यामुळे शेवटी एक देवीचं एक जे सत्व आहे आणि ते बरोबर इकडे आपल्या भक्ताला दर्शनाला खेचून आणतं। याच्यातला तसं बघायला गेलं तर आपलं का अध्यक्ष महोदय आपलं तसं येण्याचं प्रयोजन नव्हतं पण मनामध्ये होतं की पण आज 2 तारीख महत्त्वाची असते। या तारखेला या ठिकाणी सर्वजण येतात त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मी आलो आईच्या आशीर्वादाने या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली आहे लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देखील गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक निर्णय आपण घेतले आणि सर्व लोकांच्या हिताचे शेतकऱ्याचे कामगारांचे महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण काम करतोय। काल देखील अधिवेशनात देखील अनेक मोठे निर्णय आपण घेतले आणि या कोकणात पाहिजे यासाठी देखील चर्चा झाली आणि त्या ठिकाणी म्हणून मी आता म्हणालो कलेक्टरला जिथे जिथे आपल्याला स्कोप आहे तिथे तिथे आपण छोटे मोठे मध्यम बंधारे करून या भागामध्ये खाली वाहून जाणारं पाणी जे आहे हे आपल्याला अडवलं पाहिजे थांबवलं पाहिजे आणि या भागामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता या ठिकाणी बारमाही शेतकऱ्यांना आपल्या पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे।